एक तरुणी आपल्या प्रियकराच्या प्रेमात आंधळी झाली होती। ती कुटुंबाच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून रात्री टेरेसवर आपल्या प्रियकराला बोलावून त्याच्यासोबत रात्र घालवत असे। परंतु तिच्या कुटुंबाला त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली तेव्हा तरुणीने आपल्या प्रियकरासोबत मिळून एक भयानक कट रचला। मात्र पोलिसांनी हा कट उधळला असून तरुणीला अटक केली आहे। महत्त्वाचे म्हणजे तरुणीने आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी आखलेली योजना ऐकून पोलिसांना धक्का बसला आहे। सदर प्रकरण उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात घडले आहे। मुरादाबाद येथील रहिवासी असलेली स्वाती सलून चालवणाऱ्या मनोजवर खूप जास्त प्रेम करत होती। यासाठी ती कुटुंबाच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून रात्री टेरेसवर आपल्या प्रियकराला बोलावून त्याच्यासोबत रात्र घालवत होती। मात्र जेव्हा स्वातीचे वडील शोभाराम आणि तिचे भाऊ गौरव व कपिल यांना तिच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी विरोध केला। त्यामुळे मनोजने तिच्या वडिलांना आणि भावांना कायमचे संपवून टाकावे अशी स्वातीची सुरुवातीला इच्छा होती। परंतु जेव्हा मनोजने त्यांची हत्या करण्यास नकार दिला होता, मात्र स्वातीने आपल्या कुटुंबाला संपवण्यासाठी मनोजकडे तगादा लावला होता। त्यामुळे मनोजने क्राईम पेट्रोल पाहून स्वातीच्या घरच्यांना अडकवण्यासाठी एकाची हत्या करण्याचे ठरवले। मनोजने त्याचा चुलत भाऊ मंजित सोबत मिळून त्याच गावातील रहिवासी असलेल्या चित्रकार योगेशची हत्या करण्याचे ठरवले। त्यानुसार त्या दोघांनी सुरुवातीला योगेशला झोपेच्या गोळ्या मिसळलेली दारू पाजली आणि डोक्यावर विटेने वार करून योगेशची हत्या केली। त्यानंतर मनोजने योगेशच्या मोबाईलवरून पोलिसांना फोन करून स्वातीचे वडील शोभाराम, तिचा भाऊ गौरव व कपिलचे नाव घेत हे लोक मला मारत आहेत असे सांगितले आणि योगेशचा मृतदेह झुडपात फेकून दिला। दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि योगेशचा मृतदेह शोधून काढला। त्यानंतर पोलिसांनी फोन कॉलच्या आधारे सुरुवातीला स्वातीच्या वडिलांची आणि भावाची नावे या प्रकरणात नोंदवून घेण्यात आली। परंतु तपासादरम्यान जेव्हा कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले तेव्हा पोलिसांना एक नंबर संशयास्पद दिसून आला। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास केला असता त्यांना समजले की या हत्येच्या कटामागील खरे गुन्हेगार मनोज आणि त्याचा भाऊ मनजित आहेत। त्यामुळे पोलिसांनी रात्री मनोजला अटक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने पोलीस पथकावर गोळीबार केला। प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मनोजच्या उजव्या पायाला गोळी लागली। त्यामुळे पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून स्वातीला देखील ताब्यात घेतले आहे। दरम्यान पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।